नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मुरमुऱ्यांपासून अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असा पदार्थ बनवणार आहोत. अगदी मिनिटात बनून तयार होतो. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा छोट्या भुकेसाठी आपण हा झटपट बनवून तयार करू शकतो. अगदी खुसखुशीत कुरकुरीत असा होतो. सॉसबरोबर, चटणीसोबत, दहीसोबत, कशाही सोबत खाल्ला तरी अतिशय टेस्टी असा लागतो. चला तर मग वेळ न घालवता वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे. त्यासाठी आपल्याला मुरमुरे लागणार आहे. आता हे सॉफ्ट झालेले जे मुरमुरे असतात ना, ते घेतले तरीसुद्धा चालू शकेल. आता इथे 1 वाटी मुरमुरे मी घेतलेले आहेत. आता आपण ह्याचे प्रमाण कमी जास्त केले तरीसुद्धा चालू शकते. ते कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी बारीक चॉप करून घेतलेली आहे. 1 कांदा, 1 टोमॅटो, मूठभर कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी यामध्ये बारीक कट करून टाकलेल्या आहे. मूठभर कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा आपल्याला चाट मसालासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता येथे 2 उकडलेले बटाटे ना असे छान किसणीच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे आहे. आता हा उकडलेला बटाटासुद्धा या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. याच्यामुळे ना बाइंडिंग फार छान येते मिश्रणाला आणि आपला जो बनणारा पदार्थ आहे तो छान असा कुरकुरीत बनतो. आता बटाटा यामध्ये टाकला की चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता थोडं थोडं करून मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झालं की यामध्ये ना 3 ते 4 चमचे आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. आता 1 वाटी मुरमुरे आणि 2 आपण बटाटे टाकलेले आहे. त्या प्रमाणामध्ये मी येथे 4 चमचे ना पीठ टाकून घेतलेलं आहे, बेसन पीठ. आता आपल्याकडे जर दही असेल ना तर 1 चमचाभर दही यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, आता याचा छान असा घट्ट डो बनून तयार झालेला आहे. हाताला असं थोडंसं ना तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आहेत. हे बघा, आता हे आपल्या आवडीनुसार छोटे मोठे केले ना तरीसुद्धा चालू शकतील. आता हे गोळे तयार झाले की एका ताटामध्ये ठेवून द्यायचे आहेत. थोडे थोडे करून सर्व मिश्रणाचे याच पद्धतीचे आपल्याला हे गोळे किंवा बॉल तयार करून घ्यायचे आहे. आता थोडे थोडे सर्व आपले बॉल तयार झालेले आहे. आता काय करायचं आहे, अप्पा पात्र घ्यायचं आहे आणि त्याला असं छान तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे. आता तेल लावून झालं की अप्पे पात्र आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. आता हे गरम करून घ्यायचं आहे. व्यवस्थित गरम झालं की यामध्ये ना आपण तयार करून घेतलेले जे मुरमुऱ्याचे बॉल आहेत ते यामध्ये असे सोडून द्यायचे आहेत. आता हे आपल्याला मंद आचेवर आलटून पालटून घ्यायचे आहे आणि छान असे आतपर्यंत कुरकुरीत होतील या पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. आता याला थोडं थोडं ना बटर किंवा तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे हे एकाच साईडला फारही जास्त भाजले जाणार नाही. आणि थोडंसं 2 मिनटानंतर ह्याला थोडंसं आपण आलटून पलटून घेणार आहोत, म्हणजे सर्व बाजूनी हे छान असे एकसारखे भाजले जातील. हे बघा, आपण बघू शकतात किती छान असा कलर आलेला आहे आणि झटपट असे हे आपले मुरमुऱ्याचे अप्पे बनून देखील तयार आहे. घाईच्या कामाला किंवा जेव्हा लहान मुलांना सकाळी सकाळी गडबड असेल ना टिफिन बनवायची, तेव्हा हा झटपट बनून तयार होणारा पदार्थ नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.